शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या विषयाला घेऊन जे आहे ते आज बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांचा मोर्चा जो आहे नागपुरात धडकणार आहे। मी सध्याच्या घडीला जे आहे ते नागपूरच्या बुट्टेबोरी आणि वर्धा रोडवर स्थित या ठिकाणी आपण बघू शकता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकरी इथे जमलेले आहे। एकंदरीत बघितलं असेल तर आज वर्ध्यात बच्चू कडू आहेत, त्यानंतर जे आहे ते नागपुरात येणार आहे, त्यानंतर ते आहे ते इथनच जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जे आहेत ते बंगल्यावर धडकणार आहे। एकंदरीत बघितलं असेल तर वेगवेगळ्या विषयाला घेऊन जे आहे ते शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्या विषयाला घेऊन जे आहे त्या मोर्चा निघणार आहे। आपण जर बघितलं असेल तर इथं जे आहे ते महाराष्ट्रातील विविध भागातील जे आहेत ते शेतकरी आलेले आहेत। कर्जमाफी असेल त्यासोबत जे आहेत वेगवेगळ्या विषयाला घेऊन जे आहे त्या असा मोर्चा निघणार आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काही दिव्यांग बांधव आहेत, आपण ते थेट त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगाल, कुठनं आलात आणि काय खऱ्या अर्थानं मागणी आपली? आम्ही जालन्याहून आलो। शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे असं देवेंद्रजी फडणवीस निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासन दिलं होतं, परंतु सत्तेवर आलेले आहेत अद्यापही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झालेला नाहीये। दिव्यांगाचं मानधन 6,000 रुपये करू असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु दिव्यांगाचं मानधन फक्त त्यांनी 1,000 रुपये वाढवलेलं आहे। त्यामध्ये दिव्यांगाचा उदरनिर्वाह होत नाही। प्रहारचे सर्व लोकनायक वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी रायगडाच्या पायथ्याशी आंदोलन केलं, अमरावती जिल्ह्यामध्ये मोझरीला आंदोलन केलं, अन्न त्याग केला, बच्चूभाऊला रक्ताच्या उलट्या झाल्या, परंतु या सरकारनं फक्त थापा मारण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून यांच्यावरचा आमचा भरोसा उडालेला आहे आणि म्हणून महाएल्गारच्या रूपानं आता आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहोत। जोपर्यंत शेतकऱ्याचा 7-12 कोरा होत नाही, दिव्यांगाचं मानधन 6,000 रुपये होत नाही, अशी आम्हाला लेखी आश्वासन दिल्या जात नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही। वेळ प्रसंगाला मरण आलं तरी चालेल, परंतु आम्ही नागपूर सोडणार नाही। मरायचे नाही आता लढायचे असं बच्चू कडू यांच्या बॅनरवर दिसलाय। मात्र आपल्यासोबत महिला पण आहेत। काय सांगाल, कुठनं आल्यात आपण? मी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नगरवरून आलो होते। अच्छा, आज महाराष्ट्रभर आमच्या ह्या बच्चू भाऊंनी ह्या जनतेसाठी, आमच्या ह्या गोरगरिबासाठी, शेतकऱ्यासाठी रक्तदान केले त्यांनी, रक्तदान। आणि त्याच्यासाठी त्यांचं आंदोलन अजून सारखं चालूच आहे। आणि आता ह्या नागपूर शहरामधील आता आज आंदोलन ठेवलेले, आता इथं पण आमचे बच्चू भाऊ येणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातून आमचे सगळे दिव्यांग, सगळे शेतकरी वर्ग, सगळे आमचे बांधव आलेले आहेत। आणि त्याप्रमाणे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आजपर्यंत अजून कोणत्याही सत्य म्हणजे आपल्या ह्या सरकारने आमच्या कोणत्याही मान्य केलेल्या नाहीत। त्याच्यामुळे आम्ही हे जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या मान्य होत नसतील तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सोडणार नाही। आणि आज आम्ही इथपर्यंत आलो, ही आमचं कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगाचा 6,000 रुपये महिना झाला पाहिजे, आमच्या काय शेतकऱ्याचा हमी भाव असेल ते दिला पाहिजे। आणि तोपर्यंत जेपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन लवकर घाम येऊन आमच्या ह्या मागण्या लवकरच दिल्या पाहिजेत। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकरी बांधव इथे एकत्र आहेत। आपण जर बघितलं असेल तर जालना असेल, शेगाव असेल, नगर असेल, अशा विविध भागातून जे आहे ते शेतकरी आले, त्यांनी आक्रमक पद्धतीने जे आहे ते शेतकरी जे आहेत झालेले आहेत। एकंदरीत बघितलं असेल तर हा मोर्चा जो आहे तो दुपारी धडकणार असल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे। आणि त्या अगोदर जे आहे ते पोलिसांचे जो कडोकोड आहे ते सुरक्षाच्या व्यवस्थेने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तेजस मोतूर, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।